नमस्कार मित्रांनो, मी सुजित चव्हाण तुम्हाला माहितीसाठी सांगत आहे की GNM जे जनरल नर्सिंग मिडवायफरी आहे 3 वर्षाचा कोर्स आहे. त्याचे ॲडमिशन प्रोसेस सुरू झालं आहे. त्याच्या मुंबई महानगरपालिकेच्या अंतर्गत सुरू झालेले आहे. टोटल ॲडमिशन जे जागा आहेत 350 आहेत. त्याच्यामध्ये ॲडमिशन क्रायटेरिया काय काय आहे, इलिजिबिलिटी क्रायटेरिया काय असणार आहे, स्टायफंड किती भेटणार तुम्हाला, हॉस्टेल आहे की नाही, फूड इन्क्लुडेड आहे की नाही, त्याच्यामध्ये सिलेक्शन प्रोसेस काय असणार आहे, ॲप्लिकेशन प्रोसेस कुठं भरायचा, ऑफलाईन आहे की ऑनलाईन आहे, आणि फक्त मुलीच फॉर्म भरू शकता की बॉईज पण फॉर्म भरू शकता हे पण आपण बघणार आहोत. किती कॅटेगरीसाठी किती जागा आहेत आपण ते पण बघणार आहे. पूर्ण सगळं डिटेल्स मी तुम्हाला स्क्रीनवरती सांगणार आहे. तर चला आपण आता स्क्रीनवरती जाऊया आणि तुम्हाला पूर्ण स्टेप बाय स्टेप प्रोसेस सांगतो मी. हे बघा मित्रांनो, मुंबई महानगरपालिका ही जी GNM ॲडमिशन प्रोसेससाठी जी आहे ही जाहिरात आहे. 10/6/2026ला ही जाहिरात आली होती. सामान्य जे GNMसाठी 3 वर्षाचा जो कोर्स असतो फक्त महिलांसाठीच हे ॲडमिशन प्रोसेस सुरू झालेलं आहे. 1/8/2026पासून त्यांचे कॉलेजेस सुरू होणार आहेत. त्यासाठी ॲडमिशन प्रोसेससाठी त्यांनी फॉर्म ओपन केलेले आहेत. त्याच्यामध्ये तुम्हाला जे पोर्टल आहे त्याच्यामध्ये पोर्टल MCG-Government.in जे त्याच्यावरती सहज ही जाहिरात पोस्ट केलेली त्यांनी GNM नर्सिंग ॲडमिशनसाठी आहे. तर ही 12 तारखेला त्यांच्या 12/6/2026ला जाहिरात उपलब्ध केली होती त्यांच्या पोर्टलवरती. आणि ऑनलाईन अर्जाची भरण्याची जी डेट आहे ती 18/6/2026 ते 29/6/2026 इथपर्यंत असणार आहे. फक्त 10 दिवसपर्यंत व्हॅलिड असणारे फॉर्म्स सुरू असतील भरण्यासाठी. आणि जे कॉलेज जे आहे त्याच्यामध्ये 5 कॉलेजेस आहेत. जे KM कॉलेज आहे, एक नायर आहे, लोकमान्य टिळक आहे, कूपर आहे आणि हिरालाल भगवती रुग्णालय आहे. हे कॉलेज एक परळला आहे, मुंबई सेंट्रलला आहे, सायन, विलेपार्ले आणि बोरिवली असे करून 5 कॉलेजेस त्याच्यामध्ये इन्क्लुडेड आहेत. ठीक आहे. आता ही कोर्स ना हा 3 वर्षाचा कोर्स असतो. GNM मोस्टली सगळ्यांना माहितीच आहे हा. त्याच्यामध्ये त्यांनी का सांगितलं आहे की हे फक्त महिलाच म्हणजे फक्त फिमेलच फॉर्म भरू शकता. बॉईज लोकांना फॉर्म नाही भरता येणार ह्याच्यामध्ये. जे पण काही ह्या कोर्समध्ये काही चेंजेस होतील ते सगळं काही जे MSBPN आहे, जी ती महाराष्ट्र जे परिचय परिषद आहे त्यांच्यानुसार सगळं काही ठरवलं जाईल. ह्याच्यामध्ये हॉस्टेल फ्री आहे मित्रांनो. ह्याच्यामध्ये वसतिगृह जे फ्री आहे त्याच्यामध्ये फूड इन्क्लूड आहे. त्याच्यामध्ये हॉस्टेल फ्री आहे. तुम्हाला त्याच्यामध्ये स्टायपंड पण भेटणार आहे जे 500 ते 1000पर्यंत त्या दरम्यान असणार. त्याच्यामध्ये 600 रुपये गणेश भत्ता आणि 300 रुपये धुलाई भत्ता असं करून तुम्हाला 1000 रुपयेपर्यंत जे स्टायपंड पण भेटणार आहे त्याच्यामध्ये. आणि एक गोष्ट आहे की जे स्त्री उमेदवार आहेत त्यांना हॉस्टेलमध्ये राहणं फिक्स आहे, म्हणजे अनिवार्य आहे. त्यांना राहणं आहेच आहे. जे कॉलेजेसचे हॉस्टेल असतात, हॉस्पिटलचे जे हॉस्टेल असतात त्यांना आणि जे सिलेक्शन जे स्टुडंट असतात ना त्यांना वसतिगृहामध्ये राहणे अनिवार्य आहे. ठीक आहे. नंतर दुसरं त्याची इलिजिबिलिटी क्रायटेरिया काय असणार आहे. इलिजिबिलिटी क्रायटेरियामध्ये मित्रांनो ह्याच्यामध्ये फर्स्ट तुम्हाला 12वी पास पाहिजे तुम्ही. PCB किंवा PCMB पण चालेल तुम्हाला. त्यासाठी जे बायोलॉजी, केमिस्ट्री, मॅथमॅटिक्स, फिजिक्स वगैरे असतात. मिनिमम टक्के जे आहे पर्सेंटेज आहे तुम्हाला त्याच्यामध्ये 40% घेणं गरजेचं आहे. 12वीला 40% घेणं गरजेचं आहे. त्याच्यामध्ये ओपन कॅटेगरीसाठी आणि जे पण अनरिझर्व कॅटेगरी आहेत त्यांना 35% मिनिमम घेणं गरजेचं आहे. त्याच्यामध्ये एक मित्र असा आहे, मराठीमध्ये तुम्हाला कमीत कमी 50% गुण पाहिजेत. तुम्हाला मराठीमध्ये बोलता आलं पाहिजे, लिहिता आलं पाहिजे आणि वाचता आलं पाहिजे. ही त्यांना अट ठेवलेली आहे. ठीक आहे. नंतर बाकीचे क्वेश्चन विचारतात की सर जे आर्ट्स आहे, कॉमर्स आहे स्टुडंट त्याच्यामध्ये फॉर्म फिल करू शकता का. हो, तुम्ही फॉर्म फिलअप करू शकता. त्यासाठी पण एक अट आहे. जर टोटल 350 जागा आहेत, जर ते फिल नाही झाल्या तर तुम्हाला ते सीटं तुमचे जे आर्ट्स केलेले, कॉमर्स केलेल्या स्टुडंटनी फॉर्म भरले आहेत ते सीटं ते भरले जातील, म्हणजे ते स्टुडंटना घेतले जातील. हा विचार करण्यात येईल मित्रांनो. त्यांनी स्पष्ट लिहिलेलं आहे. हे बघा, जे महाराष्ट्र जे परीक्षा मंडळ आहे शाखा वाणिज्य किंवा कला शाखा म्हणजे आर्ट्स आणि कॉमर्स जे स्टुडंट आहेत
ते पण फॉर्म फिलअप करू शकता. 12वीमध्ये जे 40% गुणांनी उत्तीर्ण करण्यात आलेले आहेत खुल्या वर्गासाठी, त्यांचा विचार करण्यात येईल मित्रांनो, विचार करण्यात येईल. कारण की पहिले तर प्रायोरिटी त्यांना फक्त 12th सायन्स आहे ते स्टुडंटना घेणार आहेत. नंतर आर्ट्स, कॉमर्स स्टुडंट घेतले जातील. त्याच्यामध्ये पण एक सीन आहे. असं आहे की जे पण ए-एन-एम केलं आहे किंवा ए-एन-एम झाले 2 वर्षाचं, त्यांना पण ॲडमिशन घेता येणार आहे. त्यांना जे पण 12वी प्लस उत्तीर्ण आहे, ए-एन-एम केलेलं आहे, ते पण ॲडमिशन घेऊ शकता आणि त्यांना 5% राखीव जागा ठेवली आहे मित्रांनो. जर तुमचं ए-एन-एम झालं आहे, 30पैकी जागा असतात, त्याच्यामध्ये 5% तुमच्यासाठी फुल रिझर्व्ह सीट असणार आहेत. 5% ज्यांनी पण ए-एन-एम केलं आहे त्यांनी, ठीक आहे. नंतर काही गोष्टीची त्यांनी अट ठेवलेली आहे. फॉर एक्झाम्पल तुम्हाला दाखवतो मी. अपंगासाठी त्यांनी ठेवलेली आहे. अपंगासाठी 5% जी जागा आरक्षित राहील, जे रिझर्व्ह राहील त्याच्यासाठी. नंतर त्याच्यामध्ये कॅटेगरी वाईज त्यांनी सीट अलाउ केलेल्या आहेत, की या कॅटेगरी एवढे सीट भरले जातील. हे मी तुम्हाला पुढच्या म्हणजे नेक्स्ट पेजवरती तुम्हाला दाखवेल. आता जे उमेदवार जे 10वी आणि 12वी जे पास आहेत त्याच्यामध्ये हे मराठीत उत्तीर्ण झालेलं पाहिजे त्यांनी. सायन्समध्ये मोस्टली करून, आर्ट्स आणि वाणिज्य पण चालेल, पण त्यांचा विचार केला जाईल. नंतर 50%चा गुणाचा हा जे मराठीमध्ये तुम्हाला पास होणं गरजेचं आहे. लिहिता वाचता आलं पाहिजे, तुम्हाला बोलता पण आलं पाहिजे. किमान 50% गुण मराठी विषयामध्ये घेऊन तुम्ही उत्तीर्ण झाला पाहिजे. आता जे पदसंख्येची बदलण्याची शक्यता आहे. आता जे 350 जागा आहेत त्याच्यामध्ये कमी पण होऊ शकतं आणि वाढू पण शकता. ॲज पर जे MSBP ऑफिस आहे ते कंडक्ट करतात. त्याच्यामध्ये तुम्हाला जागा वाढतील आणि कमी पण होतील, ठीक आहे, बदल करण्यात येईल. नंतरच एज क्रायटेरिया काय आहे? एज क्रायटेरियामध्ये मित्रांनो 31/7/2026 रोजी म्हणजे 17 ते 35 वर्षापर्यंत इलिजिबिलिटी आहे. जसं की 1/8/1991 तर 31/7/2009 पर्यंत जे पण त्यांची डेट ऑफ बर्थ आहे ते इलिजिबिलिटी आहेत. प्रवेशास पात्र समजले जाईल, ठीक आहे. नंतर ह्याचं जे काउन्सिलिंग काय होणार आहे मित्रांनो, ह्याच्यासाठी काय आहे की जे काउन्सिलिंग आहे, आता जे स्टुडंट कसे सिलेक्ट करेक्ट होणार आहे ते तुम्हाला सांगतो. ज्यांना 12वीमध्ये हायेस्ट मार्क आहेत, 12वीमध्ये आता 12वीमध्ये कुणाला 90 आहेत, कुणाला 80% आहेत, कुणाला 75% आहेत, अशा ठिकाणी तुम्हाला जागा भरल्या जाणार आहेत. म्हणजे एक स्टुडंटना 80% आहे किंवा स्टुडंटना 90% आहे, तर ॲज पर मार्क्स तुमचे 12वीचे त्याच्यावर सिलेक्शन प्रोसेस होणार आहे. ज्यांना 12वीमध्ये जास्त मार्क त्याची लागण्याची जास्त शक्यता, ठीक आहे. आताचा मिनिमम कट ऑफ किती लागतो मित्रांनो, हे तुम्हाला क्वेश्चन पडलं असेल. मागच्या वर्षीचा कट ऑफ बघितलं तर तुम्हाला अप्रॉक्स 75 एक स्टुडंट लागलेला आहे. जे VGA कास्टचा होता ते 75 लास्टचा स्टुडंट लागला होता. म्हणजे ॲप्रॉक्स तुम्ही पकडून चला की 75 अबो तुम्हाला मार्क गरजेचे आहे. जे पण 65 जे बिलो आहेत त्यांनी फॉर्म फिल करा, पण लागण्याची चान्सेस खूप कमी आहेत. जर बाय चान्स तुमचं लक असेल तर लागू शकतं, पण फॉर्म भरायला काय प्रॉब्लेम नाही आहे. हार्डली 1,500-2,000 रुपये फीस असणार आहे त्याची फॉर्म भरायची, पण बाय चान्स लागलं तर खूप चांगलं होईल. तरी फॉर्म तुम्ही अप्लाय करा, ठीक आहे. ह्याच्यामुळे आता सिलेक्शन क्रायटेरिया कसं असणार आहे, ज्याला जास्त मार्क असणार तो सिलेक्ट होणार. आता 350 स्टुडंट आहेत, त्याच्यामध्ये जेवढे स्टुडंट सिलेक्ट करतील त्यांचं काउन्सिलिंग होणार आहे. काउन्सिलिंग कुठे होणार आहे? हरिलाल भगवती रुग्णालय NTC मुंबई इथे त्यांचं काउन्सिलिंग घेण्यात येणार आहे. जे पण पात्र व्यवहार केलं जाणार म्हणजे स्टुडंट आहे, सिलेक्शन स्टुडंट आहे, त्यांचं घेणं जाणार आहे. तर याच्यामध्ये त्यांनी एक सांगितलं आहे, जर स्टुडंटचं फॉर्म चुकीचा भरला असेल, स्टुडंटनी कॅटेगरीमध्ये घोटाळा केला असेल, स्टुडंटनी अर्धवट फॉर्म भरला आहे, डॉक्युमेंट्स अपलोड केलं नाही आहे, किंवा स्टुडंटनी काही पण चुकीचं व्यवहार केला असेल, त्यांचं फॉर्म रिजेक्ट केलं जाईल ऑन द स्पॉट, हे त्याच्यामध्ये त्यांनी सांगितलं आहे. आता सिलेक्शन क्रायटेरियाच्यामध्ये कोणतेद्वारा तुम्हाला पत्र म्हणजे ईमेल पाठवण्यात येणार नाही आहे, कोणतं तुम्हाला पत्र येणार नाही, पोस्टने वगैरे काय येणार नाही आहे, लेटर वगैरे येणार नाही आहे.
ही डायरेक्ट तुम्हाला सिलेक्शन प्रोसेस कॅन्डिडेट सिलेक्शन लिस्ट तुम्हाला डायरेक्ट त्यांच्या MSG पोर्टलवर दिलं जाईल. सगळं काही तुम्हाला त्या वेबसाईटवर दिलं जाईल. तुम्हाला थोड्या दिवसांनी चेक करत राहायचं आहे. त्याच्यामध्ये कॅन्डिडेटची सिलेक्शन लिस्ट प्रोसेस काय आहे, काय नाही, अपडेट राहतील. तसं पण मी तुम्हाला अपडेट माझ्या ग्रुपमध्ये अपडेट दिलं जातं. माझ्या खाली डिस्क्रिप्शन बॉक्स मी तुम्हाला ग्रुपची लिंक देईल, माझा नंबर देईल. तिथं मला तुम्ही DM करू शकता किंवा डायरेक्ट लिंकने तुम्ही जॉईन ग्रुप करू शकता. ठीक आहे. आता सिलेक्शन झालेल्या स्टुडंटची घेऊन काय काय द्यायचे डॉक्युमेंट्स त्यांना. डॉक्युमेंट्स मित्रांनो, त्याच्यामध्ये तुम्हाला जे पण ते तुमचं ऑनलाईन जे फॉर्म भरलेला आहे त्याचा फॉर्म प्रिंट काढून घेऊन जायचा आहे. एक शुल्क पावती जी पण तुम्ही फीस भरली आहे त्याची रक्कम जी पावती ती घेऊन जायचं आहे. ते तुमचं आधार कार्ड, पॅन कार्ड, 12th आणि 10वीचा मार्कशीट, सर्टिफिकेट, नंतर तुमचं जे पण कास्ट सर्टिफिकेट आहे आणि मित्रांनो नॉन क्रिमिनल गरजेचं आहे. ज्यांचं पण कास्टमध्ये येतं आणि त्यांना नॉन क्रिमिनलचं अप्रूव्हल असतो त्यांना नॉन क्रिमिनल कंपल्सरी आहे. तर ज्यांचं सिलेक्शन झालं त्यांनी नॉन क्रिमिनलला ट्राय करा, लवकरात लवकर नॉन क्रिमिनल काढून ठेवा. त्याच्या फॉर्म भरण्याच्या अगोदर तुमच्यापाशी नॉन क्रिमिनल पाहिजे. असं नाही की फॉर्म भरला आणि नंतर तुम्ही नॉन क्रिमिनल काढून ठेवला आहे तर ते फॉर्म भरताना तुमचं रिजेक्ट होऊ शकतं. कारण की व्हॅलिड डॉक्युमेंट्सच्या डेटच्या आतमध्ये तुम्ही ती डॉक्युमेंट्स काढलं नाही त्याच्यामुळे तुमचं फॉर्म पण रिजेक्ट होऊ शकतो, याची नोंद घ्यावी. ठीक आहे. आता तुम्ही मुंबईला आलात तरी चौकशी करण्यासाठी, इन्क्वायरी करण्यासाठी आलात तरी मित्रांनो तुम्हाला डायरेक्ट हरिलाल भगवती रुग्णालय मुंबई बोरवली येथे तुम्हाला जायचं आहे. कोणत्याच कॉलेजला जायचं नाही आहे. ठीक आहे. ही माहिती ती सिलेक्शन क्रायटेरिया का असणार आहे. नंतर तुम्हाला सेकंड जी गोष्ट आहे, जे स्टुडंट सिलेक्शन झाले आहेत, आता जे पण महानगरपालिकेच्या अंतर्गत जे सिलेक्शन झालेले, जे पण महानगरपालिकेचे जे नियम आहेत, अटी आहेत, त्यांचे जे रूल्स रेग्युलेशन आहे, जे पण त्यांचं कंडक्ट करतात ते त्यांच्या नियमानुसार बदल करण्यात येईल. त्यांनी स्पष्ट सांगितलं आहे. उमेदवार प्रवेश केला आहे, एकदा उमेदवार सिलेक्शन झाला आहे, ॲडमिशन घेतलं आहे आणि तो जर सोडून जात असेल तर त्याला 13,000 रुपयाचा दंड आकारण्यात येईल. हो, जर तुमचं सिलेक्शन झालं आहे, कॉलेज भेटले, ॲडमिशन भेटले, हॉस्टेल भेटले, सगळं काही गोष्टी झाले आणि तुम्ही ठरवलं आहे की मला सोडून जायचं, तर तुम्हाला मित्रांनो 13,000 रुपये दंड भरण्यात येईल. वरून तुम्हाला एक फॉर्म पण फिलअप करायला दिला जातो. कारण 3 वर्षाचा कोर्स असतो हा. एकदा तुम्ही ॲडमिशन घेतलं की तुम्हाला कुठे पण जायला जमत नाही आहे, एवढं फिक्स सांगतो मी. नंतर तुम्हाला 3 वर्ष कोर्स करणे कंप्लीटच आहे. आता ह्याच्या मागचं ॲडमिशन घेणं काय क्रायटेरिया मी तुम्हाला सांगतो. जर तुम्ही 3 वर्ष करतायत तर तुम्हाला इथं हॉस्टेल फ्री आहे, फूड फ्री आहे, तुम्हाला स्टायफंड पण भेटते 1,000 रुपये, तुम्हाला गव्हर्नमेंटचे एक्सपिरियन्स भेटतो आहे. अशा चांगल्या हॉस्पिटलचा एक्सपिरियन्स भेटतो आहे. KM झाला, कुपर झाला, नंतर सायन्सचं हॉस्पिटल झाला, असे खूप सारे हॉस्पिटलचं एक्सपिरियन्स भेटतं आणि जॉब ऑपॉर्च्युनिटी आहे तर ती खूप चांगली आहे मित्रांनो. ह्याच्यामध्ये कसं आहे, जर तुम्ही 3 वर्ष करून जर झाला आहे तर तिथं तुम्हाला कॉन्ट्रॅक्चर बेसवर किंवा तिथंच तुम्हाला जॉबचे पण वॅकन्सी खूप निघतात आजकाल गव्हर्नमेंटमध्ये कॉन्ट्रॅक्चर बेसमध्ये. तर तिथं तुम्हाला मॅक्झिमम सॅलरी आणि मिनिमम सॅलरी 25 ते 30,000पर्यंत, 25 ते 35,000पर्यंत मिनिमम सॅलरी तुम्हाला स्टार्टिंग होते मित्रांनो तिथे. ठीक आहे. आता MSCचं रजिस्ट्रेशन असेल, काय पण असेल ते आमच्या डिजिटल सायबर कॅफेला तुम्ही संपर्क करू शकता. सगळं काय माहिती भेटेल तुम्हाला. कोणतं पण ऑनलाईन सर्व्हिस असेल तरी तुम्ही DM मेसेज करू शकता. खाली डिस्क्रिप्शनमध्ये माझी लिंक दिलेली आहे ग्रुपची, तिथे जाऊन तुम्ही जॉईन करू शकता. आता ह्याच्या सेवेच्या अटी काय आहेत. टोटल 350 जागा आहे, तुम्हाला ऑलरेडी सांगितलं आहे मित्रांनो. आता कॅटेगरीज किती जागा आणि किती आहे ते तुम्हाला सांगेल मी. आता आहे जे पण OBC असेल, ओपन कॅटेगरी असेल, VJ असेल, NTD, NTB, NTA, सगळ्या काय कॅटेगरी असतात त्याच्यानुसार त्यांना राखीव जागा दिलेल्या असतात. फॉर एक्झाम्पल आता अर्जासाठी आहे त्यांना 45 सीट आहेत, जे अर्जसाठी आहे 24 आहेत, जे VJ आहेत त्यांना 11 सीट बुक आहेत, जे NTB आहेत त्यांना 9 आहेत, NTD नंतर A 12 7 असे जागा आहेत. ज्यांना EMAW जे आहेत, EBC, जे AWS, जे पण SEBC कॅटेगरी, खुला वर्गासाठी, ओपन कॅटेगरीसाठी 98 जागा आहेत. असे 35 अशा कॅटेगरी वाईज आहे. ही PDF तुम्हाला इंग्लिशमध्ये पण आहे, इथे तुम्हाला मराठी आणि इंग्लिशमध्ये पण अवेलेबल आहे. ठीक आहे. एवढे कॅटेगरी वाईज त्यांनी जागा ओपन केलेल्या आहेत.
एकदा तुम्ही ही जाहिरात पूर्ण वाचा. जर तुम्हाला काही समजलं नसेल तर मला डायरेक्ट मेसेज कळवा की सर ह्याच्यानंतर काय प्रोसेस आहे, मी तुम्हाला नक्कीच रिप्लाय द्यायचा प्रयत्न करेल. आता ह्याच्यामध्ये नॉन क्रिमिनल काढणं गरजेचं आहे. ठीक आहे, जे पण कॅटेगरीमध्ये येतील त्यांना. आता फॉर्मची फीस किती असणार आहे मित्रांनो? ऑनलाईन अर्जाची स्टार्टिंग डेट तुम्हाला सांगितलं आहे 18 तारीख आहे, तर 29 तारखेपर्यंत सुरू राहतील. कुठे फॉर्म भरायचे तर mcgportal.com.inच्या जागेवर government.in तिथे वेबसाईट आहे, तिथे तुम्हाला जाऊन फॉर्म फिलअप करायचा आहे. उद्यापासून फॉर्म सुरू होतील. त्याची फॉर्मची फीस आहे एकूण 800 रुपये आहे. जे एकूण 800 रुपये जे ओपन कॅटेगरीसाठी आहे आणि 533 रुपये ही मागासवर्गीय कॅटेगरीसाठी आहे. जे पण OBC वगैरे असतील ते 533 त्यांना इन्क्लुडेड 18% GST त्यांना फीची फॉर्म असणार आहे. नंतर एक तुम्हाला सगळं काही डिटेल्स एक ब्राउचर त्यांनी त्यांच्या पोर्टलवरती उपलब्ध करून दिलेलं, ते जाऊन तुम्ही सगळं काही रीड करा. नंतर सांगण्याचं बाब एकच राहिलं आहे की जे पण महाराष्ट्र जे स्टेट बोर्ड आहे नर्सिंगचं पॅरामेडिकल एज्युकेशन, त्याच्यानुसार काही बदलण्यात येईल, ह्याची नोंद घ्यायची आहे. आणि जर एखाद्या उमेदवारांनी भरतीच्या कोणत्याही टप्प्यावर दबाव आणण्याचा प्रयत्न केल्यास किंवा अनुचित माध्यमाचा अवलंब केल्यास त्याचा जो निवडणुकीतून जो अपात्र ठरवण्यात येईल. जर तुम्ही काही जर पैसे देऊन तुम्ही जर करत असाल ॲडमिशन वगैरे किंवा ते ब्लॅकमध्ये काय करत असाल तर तुमचं डायरेक्ट फाउंड झालं तर तुम्हाला तिथे अपात्र ठरवण्यात येईल. ही जाहिरात पूर्ण होती. तुम्हाला स्टेप बाय स्टेप मी सांगितलं आहे. जर ह्या जाहिरातमध्ये काही तुम्हाला डाऊट येत असेल, प्रोसेस कशी करायची आहे, सिलेक्शन कसं करायचं आहे, जर कोणतं पण प्रकाराचं तुम्हाला डाऊट येत असेल तर तुम्ही डायरेक्ट मला मॅसेज करू शकता किंवा डायरेक्ट कॉल पण करू शकता. आणि खाली ग्रुपची लिंक दिलेली आहे, ती जाऊन तुम्ही मला डायरेक्ट जॉईन पण करू शकता. ठीक आहे, ही लिंक जी आहे ती मराठीमध्ये आणि इंग्लिशमध्ये पण जाहिरात उपलब्ध आहे साईटवरती. ही इंग्लिशमध्ये आहे. ही त्यांची साईट आहे portal.mcgm.government.in. याच्यावर तुम्ही लिंकवर क्लिक करून डायरेक्ट फॉर्म फिलअप करू शकता. ठीक आहे, धन्यवाद मित्रांनो.